मैद्याचा वापर न करता अगदी परफेक्ट खुसखुशीत अजिबात तेलकट न होता गव्हाच्या पिठाचे समोसे कसे बनवायचे ते बघणार. सर्वप्रथम एका कढईमध्ये गव्हाचं पीठ, रवा, चवीनुसार मीठ, ओवा, तेल घालून आपण याचं छान घट्टसर अशी कणिक मळून घेणार. साईडला लगेच एका कढईमध्ये तेल गरम करून सर्वप्रथम किसमिस, मोहरी, धने, हिरवी मिरची, आलं लसणाचा ठेचा, हिंग, जिरे घालून छान कडक फोडणी आपण तयार करून घेणार. ही फोडणी आपली तयार करून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण लाल तिखट आणि हळद घालून देखील त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. उकळून घेतलेले बटाटे हाताने मॅश करून या पद्धतीने ह्या मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर, कसुरी मेथी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी परफेक्ट असं आपलं समोस्याचं हे सारण हे तयार झालंय. लगेचच आपण कणकेचा अगदी छोटासा गोळा घेऊन त्या पद्धतीने त्याची पोळी लाटून घ्यायची. पोळी आपल्याला अगदी जास्ती बारीक न लागता थोडीशी जाडसर अशी लाटून त्याचे 2 भाग आपण आता तयार करून घेणार. सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने 2 भाग तयार करून आजूबाजूच्या साईडला आपण पाणी लावून अशा पद्धतीने त्रिकोणी आकाराने आपण ही कोण हा तयार करून घ्यायचा. त्यामध्ये सारण भरून हलक्या हाताने पाणी लावून पुन्हा ते बंद करून घेऊ. अगदी परफेक्ट असे आपले समोसे तयार झाले. मंद आचेवरती आपण छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया. बघू शकाल अगदी परफेक्ट समोसे तयार आहे.